ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी दिवस 81 अध्याय 4 ज्ञानकर्म संन्यास योग। श्री गणेशाय नमः। अपरे नियताहारः प्राणान् प्राणेषु जुह्यति एते सर्वे अपि यज्ञविदः यज्ञक्षपित कल्मषः। परिमित आहार करणारे दुसरे कित्येक योगी प्राणवायूचे प्राणामध्येच हवन करतात। हे सर्व यज्ञकर्माला जाणणारे व आपापल्या साधनाला यज्ञ समजून यज्ञकर्माचे अनुष्ठान करणारे योगी पापकर्मांचा क्षय झाल्याने निष्पाप होतात। एक वज्रयोग क्रमे सर्वहार संयमे प्राणी प्राणु संभ्रमे हवन करीती। ऐसे मोक्ष काम सकळ समस्त हे यजनशीळ जिही यज्ञ द्वारा मनोमळा क्षाळण केले। जया अविद्या जात जाळीता जे उरले निज स्वभावता जेथ अग्नी आणि होता उरेचिना। जेथे जेथ यजी तयाचा कामुपुरे यज्ञीचे विधान सरे मागुते जेथुनी वोसरे क्रिया जात। विचार जेथ न रिगे हेतु जेथ न निगे जे द्वैत दोष संगे सिंपे चिना। कोणी वज्रासनाच्या व मूलबंधाच्या कर्मठ आचरणाने सर्व प्रकारच्या आहाराचा संयम करून प्रयत्नपूर्वक प्राणवायूचे प्राणामध्ये हवन करतात, म्हणजेच प्राणामध्ये प्राणाचा लय करतात। अशा प्रकारे मोक्ष प्राप्तीची कामना करणारे हे समस्त यजनशील यज्ञ करते, ज्यांनी यज्ञाद्वारे आपल्या मनातील मलाचे म्हणजे काम क्रोधादिक विकारांचे क्षालन केलेले असते, ते यज्ञकर्माचे नियमाने आचरण करीत असतात। समस्त अविद्येचे वा अज्ञानाचे यज्ञकर्मात हवन केल्याने जेथे केवळ निज स्वभाव असे शुद्ध आत्मस्वरूप उरते व जेथे अग्नी आणि होता म्हणजे यज्ञ करणारा असा द्वैत भाव उरत नाही। जेथे यज्ञ करणाऱ्याच्या सर्व कामना पूर्ण होऊन यज्ञाचे विधान वा हेतू सरल्याने नंतर सर्व यज्ञक्रिया वोसरे म्हणजे संपतात। जेथे कोणताही विचार न रिगे म्हणजे शिरत नाही, कोणताही हेतू वा तर्क न निगे म्हणजे टिकत नाही व कोणत्याही द्वैष दोषाचा संग स्पर्श करीत नाही। यज्ञ शिष्टामृत भुजः सनातनं ब्रह्म यान्ति हे कुरुसत्तम अयज्ञस्य अयम लोकः न अस्ति कुतः अन्यः। यज्ञकर्मानंतर तेथे अवशिष्ट राहिलेल्या अमृताचे सेवन करणारे असे मुमुक्षुजन चित्तशुद्धी झाल्याने प्राप्त झालेल्या ज्ञानाद्वारे सनातन परब्रह्म परमात्म्याला यान्ति म्हणजे प्राप्त होतात। हे कुरुकुलामधील उत्तमा, यज्ञकर्म अजिबात न करणाऱ्या पुरुषाला जर हा मनुष्य लोकच हितकारक व सुखकारक होत नाही, तर मग अन्य कुठला लोक सुखकारक होणार। ऐसे अनादि सिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञावशिष्ट ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्माहम मंत्रे। ऐसे शेषामृते धाले की अमर्त्य भावा आले म्हणून ब्रह्म ते जहाले अनायासे। येरा विरक्ती माळन घालीची जया संयमाग्नीची सेवा न घडेची जे योग यागू न करीतीची जन्मले सांते। जयाचे ऐहिक धड नाही तयांचे परत्र पुत्रसी काई म्हणून असो हे गोठी पाही पंडुकुमरा। असे जे अनादिसिद्ध चोखट म्हणजे शुद्ध असे यज्ञावशिष्ट म्हणजे यज्ञानंतर शेष राहिलेले ब्रह्मज्ञान असते, त्याचे ब्रह्मनिष्ठ जन ब्रह्माहम म्हणजे अहम ब्रह्मास्मी या मंत्राने सेवन करतात। ह्याप्रमाणे यज्ञाचे शेषामृत सेवन करून जे तृप्त झाल्याने अमरत्वाला प्राप्त होतात ते अनायासे ब्रह्मरूप होतात। ज्यांच्या हातून अशा संयमाग्निरूप यज्ञकर्माचे अजिबात आचरण घडत नाही व मनुष्य जन्म प्राप्त होऊनही जे योगयाग करीत नाहीत
त्यांना संसारामधील कशाचीच विरक्ती साध्य होत नाही. ज्यांचे इहलोकीचे जीवनच धडपणाने व्यतीत होत नाही, त्यांना परलोकी काय गती प्राप्त होते याचा विचार करण्यात काय अर्थ आहे. म्हणून हे पंडुकुमारा, त्याविषयीची गोष्टच नको. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विद्वी तान्वस. एवं बहुविधा यज्ञा ब्राह्मणः मुख विततः तान सर्वान कर्मजान विद्धी एवं विमोक्षसे. अशा प्रकारे इतरही बहुत प्रकारचे यज्ञ ब्रह्मणो म्हणजे वेदवाणीच्या मुखाने विस्ताराने सांगितलेले आहेत. ते सर्व मन, इंद्रिये आणि शरीर यांनी केलेल्या कर्मांनी उत्पन्न झालेले आहेत, हे तू जाणून घे. अशा रीतीने तत्वतः हे जाणून यज्ञाचे अनुष्ठान केल्याने तू संसारामधील कर्मबंधातून सर्वथा मुक्त होशील. ऐसे बहुती परी अनेक जे सांगितले तुझ काय याग ते विस्तारुनी वेदेंची चांग म्हणितले आहाती. परी तेणे विस्तारे काय करावे हेची कर्मसिद्ध जाणावे येतुलेनी कर्मबंधू स्वभावे पावेल ना. असे जे तुला अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले त्यांच्याबद्दल वेदांमध्ये विस्ताराने चांगले वर्णन केले आहे. परंतु वेदांमधील ते विस्तारित कर्मकांड ऐकून आपल्याला काय करायचे आहे? त्यातील तात्पर्य इतकेच की ते सर्व यज्ञ कर्माने सिद्ध झालेले आहेत. इतके जाणले की तुला आपोआप कर्माची बाधा होणार नाही. हरिहि ओम, हरिहि ओम, हरिहि ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.